नमस्कार. 365 दिवसाच्या आजच्या 91व्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. काही दिवस आपल्याला हॉस्पिटलचे ब्लॉग नव्हते बघायला भेटले, कारण आता मी न्यू हॉस्पिटल जॉईन केलेलं आहे आणि हे आहे श्री मानव कल्याण हॉस्पिटल, हे लोढायवनमध्ये आहे. तर तिकडून निघाली हॉस्पिटलमधून घरी, आणि घरी जाताना विहानचा आज होता बड्डे, आणि त्याच्यामुळे मस्त आहे की आम्ही काहीतरी पार्सल वगैरे घेऊन आणि मग गेलो घरी. कारण रात्री थोडंसं सेलिब्रेशन करायचं होतं. तिकडे युवांशने मस्त की गाणे वगैरे बोलायला घेतलेलं, आणि सगळा पार्सल आणून मस्तपैकी जेवण वगैरे केलं. रात्रीचे वाजले होते 11:30, आणि इकडे विहानचा गिफ्ट पण आला होता. मग काय केक कट करायला घेतले, 12 वाजले. आणि इकडे बड्डे, विहानच्या बड्डेसोबत आपल्या राजदादाचा पण बड्डे असतो, तर राजदादाचा आणि विहानचा बड्डे दोघांचा एकत्र करायचा होता. मग काय सगळेजण इथे जमलेले. मग दोघांना ऑप्शन वगैरे केलं, मस्तपैकी टिकली लावली, आरती केली, आणि सगळ्यांना मस्तपैकी ओवाळून घेतलं. तोपर्यंत आमच्या घरातले अजून बाकीचे पण आलेले सदस्य बघा तुम्ही, ती म्हणजे कॅटू आणि इकडं आपली परी, त्याही दोघी पण त्यांना दोघांना ओवळून घेतला, त्यांना कॅडबरी भरवली. आणि दोघांचा बड्डे पण इकडं आमचा एक मेंबर म्हणजे युवांश पाटील, बाईला कोणी जर केक कापायला दिला तर तो राडाच करतो, म्हणून त्याला पण सगळे ओवळला वगैरे. आणि सगळ्यात पहिला तोच घेऊन बसलेला चाकू, कधी मला एकदाशी केक कापायला देते. आणि आमचे दोघांच्या बड्डेला म्हणजे स्पेशल अतिथी बोलवलेली ती म्हणजे आम्ही अवनीताईला, आपली धवलारीन बाई, फेमस अवनीबाई पाटील. तर मग त्या पण आलेल्या, त्यावेळी पण दोघांनी त्यांना दोघांना ओवळून घेतला, आणि मग मस्तपैकी केक कट करायला घेतला. इकडे दादाला ती मस्करी करत होती की आम्हाला ओवाळणीमध्ये काय टाकतं. आणि मग कॅटूने मस्तपैकी आपला फायर लावला आणि लगेचच बड्डेला सुरुवात केली. जरा बघली बघा आपला Happy birthday to you. Happy birthday dear Racha Chorian. Happy birthday to you. या दोघांसाठी अवनीताई गाणी बोलणार आहे, बोला. दिसयो सोन्याचा उगवला राजदादाचे बड्डेचा, दिसयो सोन्याचा उगवला विहान बालाचे बड्डेचा, केक कापाला चला काटई गावाला, चला चला नाचू चला धमाल करू आमच्या पुलकांचे बड्डेला, चला चला नाचू चला धमाल करू या दोघांचे बड्डेला. थँक्यू सो मच. तर असं असं की आपला बड्डे सेलिब्रेशन झाला. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत युवांशी नाटकं बघा आणि बाय.